हाँ ठीक है, दादा बोलतील ना. हाँ येईल ना. हाँ गर्दी करू नका म्हणा तिला. राहुल गांधी यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक काल पत्र लिहिलं. त्या पत्रानंतर राज्याचे आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी राहुल गांधी यांना ट्विट मार्फत उत्तर दिलंय. अशोक उईके असं म्हणालेत की राहुल गांधी यांच्या छात्रो की गुंज या कार्यक्रमापूर्वीच नागपूर आणि चंद्रपूर मधील आदिवासी विद्यार्थ्यांचं जे राहुल गांधी यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक काल पत्र लिहिलं. त्या पत्रानंतर राज्याचे आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी राहुल गांधी यांना ट्विट मार्फत उत्तर दिलंय. अशोक उईके असं म्हणालेत की राहुल गांधी यांच्या छात्रो की गुंज या कार्यक्रमापूर्वीच नागपूर आणि चंद्रपूर मधील आदिवासी विद्यार्थ्यांचं जे आंदोलन आहे, त्यांच्या ज्या विविध मागण्या आहे त्या मागण्यांसंदर्भातलं आंदोलन स्थगित झालेलं आहे. परंतु नागपुरातील अपर आयुक्त आदिवासी विभाग कार्यालयामध्ये आपण आहोत. सध्या आंदोलन जे आहे ते स्थगित झालेलं नाही आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विदर्भातील विविध ठिकाणून जे जिल्ह्यातून गावांमधून जे आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनी आहे ते या ठिकाणी आंदोलन करताय, उपोषणाला या ठिकाणी ते बसलेले आहेत. दादा काय सांगशील तू, काय तुमच्या मागण्या आहे? मंत्र्यांनी असं सांगितलं होतं की आंदोलन स्थगित करण्यात आलेलं होतं, परंतु पुन्हा आंदोलन सुरू आहे. काय म्हणणं आहे नेमकं तुमचं? सर, एक लक्षात घ्या की आदिवासी विकास मंत्र्यांनी जरी म्हणलं असेल की हे आंदोलन स्थगित झालं, पण तिथून दुसऱ्याच दिवशी त्या विद्यार्थी प्रतिनिधीचं असं स्टेटमेंट आलं की माझ्यावर कुठेतरी शासन आणि प्रशासनाचा दबाव असल्या कारणाने मी आंदोलन मागे घेतलं आणि ते आंदोलन आम्ही जारी ठेवणार आहोत. कुठेतरी या लोकांनी सत्तेचा वापर करत विद्यार्थ्यांवर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करू नये. एक लक्षात घ्या, विद्यार्थ्यांची ताकद काय असते ते सेंट्रल मध्ये यांची सत्ता आहे. त्या मंत्र्याला विचारा की विद्यार्थी काय करू शकते. जसं की आमच्या मागणी आहे की यांनी जे तुगलक GR काढले, जे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचे नव्हते ते रद्द करण्यात यावे. डीबीटी सारखा जो GR यांनी 2018 मध्ये आमची भोजन व्यवस्था बंद करून काढलेला जो GR आहे तो सुद्धा बंद करण्यात यावा. 12,500 ची अधिसंख्य पद भरती आहे ते तात्काळ भरण्यात यावी. बिंदू नामावली पूर्वरत जे आहे, जसं की क्रमांक 2 वर होता, आता 9व्या क्रमांकावर बिंदू नामावलीमध्ये आदिवासीचा समावेश झालेला आहे. कुठेतरी याच्यामुळे आदिवासींच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांना बऱ्याच समस्यांना समोर जावं लागत आहे. असे असंख्य मागण्या घेऊन आम्ही इथे आंदोलन करत आहोत. दुसरी गोष्ट, आमचे जे आदिवासी विकास मंत्री आहे हे अशा पद्धतीचेच भूलथापा देत असतात, विद्यार्थ्यांवर प्रेशर टाकत असतात. जो व्यक्ती स्वतःच्या समाजाच्या भविष्यासोबत खेळत असेल, विद्यार्थी म्हणजे समाजाचं भविष्य आहे, ज्यांच्या कार्यकाळामध्ये जवळपास 584 विद्यार्थिनीचा आश्रमशाळेमध्ये मृत्यू झाला, अशा व्यक्तीला आदिवासी विकास मंत्री म्हणून राहण्याचा अधिकार नाहीये. त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, एवढीच माझी विनंती आहे. नक्कीच या ठिकाणी गंभीर आरोप या ठिकाणी हे जे आंदोलन करते विद्यार्थी आहे, आदिवासी विद्यार्थी आहे, ते करतायत की कुठेतरी आदिवासी विकास मंत्री आहेत ते दबाव टाकतायत. दादा काय सांगशील, काय म्हणणं आहे तुझं? कारण त्यांनी जे ट्विट केलेलं आहे आदिवासी विकास मंत्र्यांनी राहुल गांधी यांना उत्तर दिलेलं आहे, त्यामध्ये म्हटलंय की आंदोलन स्थगित झालेलं आहे, पण या ठिकाणी आपण बघतोय मोठ्या प्रमाणात विद्यार्थी बघू शकता की सगळा सत्तेच्या माध्यमातून जे सगळे मंत्री आहेत ते कुठेतरी आमच्या विद्यार्थ्यांना संभ्रम निर्माण करत आहेत. कुठेतरी आपण हे गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की अजूनही आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहेत. आज नागपूरला येण्यामागचा कारणच आहे की कोणी एकटा व्यक्ती म्हणजे संघटन असू शकत नाही, एकटा व्यक्ती म्हणजे समाज असू शकत नाही. समाजाचे प्रश्न अजूनही खोळंबलेले आहेत. सत्तेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमण निर्माण करून हा आंदोलन दाबण्याची व्यवस्था इथली सध्या करत आहे. आज महाराष्ट्रामध्ये सगळे आमचे आदिवासीचे आमदार असताना हा जेव्हा GR निर्गमित झाला तेव्हा त्या GRच्या विरोधामध्ये एकही व्यक्ती बोलायला तयार नाही आहे. गडचिरोली सारख्या जप्तलाईच्या आश्रमशाळेमध्ये जेव्हा 6 मुलींना सर्पदंश झाला आणि त्याच्यामधल्या आमच्या 3 मुली मृत्युमुखी पडल्या, तर कुठेतरी आदिवासी विकास मंत्र्यांनी एक नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि आमच्या पोरांच्या ज्या काही नैतिक मागण्या आहेत त्या रितसर मार्गाने पूर्ण करायला पाहिजे. सर, आज तुम्ही बघू शकता की सगळ्या समाजातली पोरं वाचनालयामध्ये बसून आहेत, ते शाळेमध्ये जात आहेत, पण आदिवासी समाजाचा भविष्य असलेली ही पोरं आज मात्र रस्त्यावरती आंदोलन करत आहेत. हा भारतीय संविधानाला न्याय अपेक्षित नव्हता, हा लोकशाहीला अपेक्षित नव्हता. कुठेतरी लोकशाही वगळून यांनी हुकुमशाही आणण्याचा हा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच हा आदिवासी समाजाचा आवाज आम्ही विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बुलंद करत आहोत आणि तितक्या सक्षमपणे आम्ही आज इथे उपोषणाला बसलेले आहोत, आंदोलनाला बसलेले आहोत. सरकार सोबत तुमच्या बैठका झालेल्या आहे, त्यामध्ये काही तोडगा निघाला नाही का, किंवा नेमकं त्या बैठकीमध्ये काय झालं, किंवा मुख्यमंत्र्यांशी तुमची चर्चा झालेली आहे का या सगळ्या तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या अनुषंगाने?
मुंबईला जेव्हा इथला शिष्टमंडळ गेला तर त्यांना असं सांगण्यात आलेलं होतं की जेव्हा तुमची मुख्यमंत्र्यांच्या सोबत जेव्हा मीटिंग लागेल तेव्हा तुम्हाला एक लेखी आश्वासन द्यावं लागेल की तुम्ही आंदोलन मागे घ्याल. पण कुठेतरी ही एक त्यांची बळजबरीच आहे. शेवटीला मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही त्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. आणि शासनाचं काय आहे हो, शासन शेवटीला पोलीस प्रशासनाला संबंधित विभागाला प्रेशराईज करत आहे. काल तुम्ही बघू शकता की संपूर्ण गेटवर बॅरिगेड्स होते, रात्रीपर्यंत गेट बंद होती, आमच्या मुलींना शौचालयात जाण्यासाठी प्रॉब्लेम निर्माण झालेली होती. पण जेव्हा सगळा हा कव्हर झाल्याच्या नंतर आज कुठेतरी यांनी शिथिल केलेला आहे. नक्कीच काय सांगशील तू एकंदरीतच आपण बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मध्ये आंदोलन स्थगित झालं असं सांगण्यात येत होतं, परंतु आपण बघतोय इथे मोठ्या संख्येत विद्यार्थी तुम्ही लोक आलेले आहे. काय म्हणणं आहे, काय नेमकं सांगशील? इथं जो आंदोलन सुरू होतं 10 दिवसापासून, तो इथल्या नागपूरच्या स्थानिक जे वसतिगृह आहेत त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केलं होतं. आणि आमच्या जिल्हा स्तरावरती, जसं आम्ही गोंदिया, भंडारा आणि वर्ध्यातून इथे आलेलो आहोत, तर आमचं जिल्हा स्तरावरती सुद्धा 10 दिवसापासून आंदोलन सुरू होतं. पण या ठिकाणी जो आंदोलन स्थगित करण्यात आलं होतं, आमच्याशी कोणताही समन्वय साधण्यात आला नव्हता आणि आम्हाला या कोणत्याही कल्पना नव्हत्या की काय झालेलं आहे. आणि याही नंतर आमच्या विद्यार्थ्यांसोबत जो आश्रमशाळांमध्ये आणि वसतिगृहांमध्ये जो आमच्यासोबत जो गैरवर्तन होत आहे आणि आम्हाला कोणताही न्याय मिळत नाहीये, जो मग तो 5 ऑगस्टच्या GR कानूक असो, जप्तलाई आश्रमशाळेचा जो मुद्दा असो, त्यांना या विद्यार्थिनींना अजूनही न्याय मिळालेला नाही. आणि 2 वर्षामध्ये जर 584 विद्यार्थ्यांचा जर मृत्यू होत असेल तर याला जबाबदार कोण आणि आमचा पालक कोण हेच आम्हाला समजत नाही. आणि आमच्या समस्या इतक्या उद्भवत आहेत. आणि काल 2 वाजेपासून या ठिकाणी आलेलो आहोत, तर इथल्या प्रशासनानं आमच्या विद्यार्थ्यांना बाहेर ठेवलं. रात्रीच्या 12 वाजता त्यांना एंट्री देण्यात आली. तोपर्यंत आमचे विद्यार्थी बाहेरच राहिले. आमच्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना शौचालयास किंवा वॉशरूमला जायला म्हणजे खूप प्रॉब्लेम्स झालेली आहे. आणि त्याच्याही नंतर यांना कुठलीही आमची दक्षता नसल्यामुळे आमच्यावर कुठेतरी म्हणजे आदिवासी या देशाच्या मूळ मालक आहे असं 5 जानेवारी 2011ला सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे. पण या देशाच्या मूळ मालकाला जर बाहेर बसावं लागत असेल आणि आमच्यावर कुठेतरी प्रशासनाच्या जर बळजबरीने आमच्यासोबत जर गैरवर्तन होत असेल तर आमच्यासोबत हा खूप मोठा अन्याय आहे. तर यालाच मी म्हणतोय की आदिवासी समाजाचे जरी आदिवासी मंत्री आमच्या समाजाचे असतील, पण मी त्या आदिवासी मंत्र्यांना एकच माझं म्हणणं आहे की तुम्ही आदिवासी मंत्री या पदाचा इस्तिफा द्या आणि आमच्या या मागण्यांना पूर्ण करा. नक्कीच आपण बघितलं मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत विद्यार्थी. आक्रोश आहे विद्यार्थ्यांचा. ज्या मागण्या आहे, खरं तर एक महत्वाचा विषय आहे की 26 वर्षाची जी अट होती ती रद्द करावी, ही मागणी होती आपली. त्या मागणीसाठी आपण आंदोलन करत होतो. सरकारचं म्हणणं आहे सरकारने ती वाढवून 30 वर्ष केलेली आहे. तरी विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहे. बघा, विषय कसा आहे की आदिवासींना जो आरक्षण देण्यात आलेला आहे, नोकरीचा जो आरक्षण आहे, तो काहींना जरी 30 वर्षाचा असला तरी आदिवासींच्या बाबतीमध्ये तो शिथिल करण्यात आलेला तो जवळपास 42 वर्षापर्यंत जाते. आणि आमच्या समाजातले पोरं काही इतक्या आर्थिकरित्या सक्षम नाही की ते त्या 30-42 वर्षापर्यंत ते शिकतील आणि मग ते तिथे राहू शकतील. विषय असा झालेला आहे की यांनी जर आता 30 वर्ष शिक्षणाची अट लागली, उद्या नोकरीची अट लागतील. हा सगळ्यात मोठा षडयंत्र आहे आणि त्याच षडयंत्राला हाणून पाडण्यासाठी आम्ही इथे बसून आहोत. हे केव्हा पावलं टाकतील. एक बघा सर की आदिवासी संस्कृतीचा आणि आदिवासी विद्यार्थी चळवळीचा जर कोणता केंद्र असेल तर तो वसतिगृह आहे. त्या वसतिगृहामध्ये 2018ला GR काढून यांनी DBT लागू केली आणि आमच्या पोरांमध्ये यांनी फूट पाडण्याचं काम केलेलं आहे. म्हणून आमची त्या मागण्यांमध्ये एक मुख्य मागणी अशी आहे की 2018ची DBT तुम्ही पूर्णपणे बंद करावी आणि जी खानपाड व्यवस्था होती ते पुन्हा तुम्ही चालू करावी. नक्कीच या ठिकाणी बघितलं विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या या ठिकाणी ते उचलून धरतायत. या ठिकाणी आपण बघू शकतो आहे की विद्यार्थिनी आहेत, आपण त्यांच्याशी पण बोलणार आहोत. या ठिकाणी खरं तर काही विद्यार्थिनी जे आहेत त्यांना एक चक्कर आलेला आहे. या ठिकाणी काही या विद्यार्थिनी यांच्याशी आपण बोलूया. ताई, काय सांगशील तू, नेमकं काय तुमचं म्हणणं आहे? आणि या ठिकाणी अनेक विद्यार्थिनींची प्रकृती पण आता ढासळत चालली आहे. हे कालच्या प्रकरणामुळे झालेलं आहे, कारण की जवळपास पूर्ण वॉशरूम यांनी बंद करून ठेवलेले होते. मेन गेटला पण यांनी लॉक लावून ठेवलेला होता. वॉशरूमला जायसाठी कोणत्याच मुलीला म्हणजे इकडे तिकडे बसता नव्हता येत, कारण का बाहेर जर बसतो म्हटलं तर त्यांनी कॅमेरे लावून ठेवलेले आहे. मग अशा वेळेस मुलींनी कमी पाणी पिले आणि त्याच्यामुळे नाही का त्यांना हे प्रॉब्लेम होऊन राहिले. आता या ठिकाणी बघितलं आपण विदर्भातील वेगवेगळ्या आदिवासी आश्रमशाळेतल्या आदिवासी विद्यार्थिनी खरं तर या आहे. ताई, काय सांगशील, तू कुठून आली आहे? भंडारा. कधीपासून तू आहेस? कालपासून. काय म्हणणं? जो GR आहे ना तो रद्द करायसाठी. ताई, तू काय सांगशील, कुठून आलीस? मी भंडाऱ्यावरून आली आहे.
5 ऑगस्टला जी आर निघालेला आहे ते जी आर रद्द झाले पाहिजेत. या कारणामुळे आपण सर्वजण बसलेले आहोत. आपण बघितलं या ठिकाणी नागपूरच नव्हे विदर्भातील विविध ठिकाणी गावामध्ये राहणारे आदिवासी हे सगळे विद्यार्थी आहे. यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी हे या ठिकाणी आंदोलन करतायत. काही विद्यार्थिनींना भोवळ येऊन त्यांना चक्कर येऊन त्यांची प्रकृती जी आहे ती सुद्धा या ठिकाणी खालावल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे कुठेतरी विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सरकारने आता यांचं जे काही म्हणणं आहे ते नक्की गांभीर्याने घ्यावं आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा. नागपूरहून कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह योगेश पांडे, मुंबई तक.